ये बाहेर आधी. काढ काढ घोंगड ते. ठेव घोंगड ते. काय झालं? असं का लपल्यास घरात? काही इलाजच नव्हता. ते पोलिसांचा फौजफाटा माझ्या मागे लागलाय. ते काळजी घ्यायची म्हणून मग जरा. हे बी खरंच आहे. बस बस खाली. मला सांग काय झालं? असं का लपल्यास घरात? तर काय सांगू ताई, बाहेर जिकडे जावं तिकडे पोलीस आहे. साहेब या. माफ करा आम्हाला, एक चान्स द्या आम्हाला सुधारण्याचा. राणा होतो तेव्हा एक नाही लई चान्स दिला. आता राजा राजगोंडा सांगत असते मला तुझी लायकी नाही म्हणून. राजलक्ष्मी, लक्ष्मी जन्माला आली, मी पोलीस झालो. बोला की, कशाला बोलवलं होतं? तुम्ही पोलिसांना शरण कधी जाणार? कारण जाण्यापेक्षा मरण पत्करलं. तुम्ही पोलिसांना शरण जाणार आहात का नाही तेवढं फक्त सांग. नाही. ठीक आहे मग आजपासून मी तुमच्या विरोधात असेल. मी तुमच्याकडे गुन्हेगार म्हणूनच बघणार आणि तुम्हाला पकडून द्यायला पोलिसांची मदतही करणार. जसं पेरलं तसंच उगवतंय. तू कुणाचं काय वाईट केलं नाहीस, तुझं का वाईट होईल? जरा येळ लागत पण समज चांगलं होईल. ताई खरंच पहिल्यासारखं समजा होईल ना? व होणार. माझं मन मला सांगतंय समद नीट होईल. चल 4 घास खाऊन घे. माणसाच्या मनासारखं व्हायचं असेल ना तर त्याच्या अंगात ताकद लागत्या आणि त्यासाठी जेवाय पाहिजे. चल वाढतो, चल जेवाय. काही झालं, कितीही मोठी अडचण आली, संकट आली, तरीही मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणारच. साहेब हे भांडूळ इथं कसं? कामावर ठेवलं मी. साहेब जरा सावध राहा, कारण हा का नाही राणाचा एकदम खास माणूस आहे. पण तो आता माझा नाही. तरी बी सावध राहा साहेब. आणि हा तुम्हाला राणा भोवती जो काय फास आवळायचा का नाही त्या प्लॅनिंग पासून याला जरा लांब ठेवा. हॅलो, उद्या सकाळी आपली सगळी टीम अलर्ट ठेवा. काहीही करून लवकरात लवकर माहिती असल्या पाहिजे. हे बघ बरं, अंजलीबाईंचा जो गैरसमज झाला तो मिटवणं समजत महत्वाचं. बाकी समजा नंतर न बघ. अरे प्राण कधी मिटवणार आहेस तू? 4 महिने होत आले. धनावड्याचा खून कोणी आणि का केलं हे कळलं का नाही? समजा धागेदोरे हाती लागते. हा पण ऐक, तू जरा काळजी घे. काय गावला बिवला सोबत बोलू नको, जरा सावध राहा. राणा तू बी सांभाळून राहत राहा. बरं चल, ठेवतो मी फोन. उद्या मला धनवड्याच्या घराला जायचं. बस हा. की त्याच्याकडे एवढे पैसे असतील, कदाचित त्या साहेबांनीच ते पैसे पाठवले असणार. बरं मला सांगा, कुणाच्या आदल्या रात्री काय झालं होतं? आदल्या दिवशी रात्री फोन आला होता कोणाचा तरी, आणि फोन आल्या आल्या तडकाफडकी निघून गेले. हे मी विचारलं तर मला म्हटले की त्या राणाच्या डोक्याला ताप झालाय, तेवढा मिटवून येतो. हे गेले आणि राणाने जीवच घेतला हो ह्यांचा. ठीक आहे, आम्ही करतो तपास. काय कळलं तर तुम्हाला कळतं. ठीक आहे, चला ना आतमध्ये, काहीतरी चहा पाणी घ्या. नाही नको, असू दे. बरं धन्यवाद, तुम्ही तुमचा वेळ दिला. बरं अंजलीचा काय फोन? बोलत नाही माझ्या संग. बरं ते असू द्या, मी त्यांची समजूत काढून बरोबर. अंजली काळजीत असते. म्हणून तर खऱ्या कुणाचा तपास लवकरात लवकर लावायला पाहिजे ना. बरं ठेवू का आता?
हो जय हिंद सर. झाली चौकशी? हो झाली. घरावर नीट लक्ष ठेवा. होय साहेब, पाखरू बी आत जाऊ देणार नाही. नीट ड्युटी करा. आम्ही पुढे जातो चौकशी करा. चला. जय हिंद सर. जय 91 91 99 33. 99-33. हो बुवा, हा बोल की. अहो यो अक्काचा नंबर आहे. काय सांगतोस? होय बुवा, जसं मला वाटतं तसं चाललंय बघा. आता तुम्ही बघाच कशी एक एक लिंक जोडतो ते. ही अक्का, यो आश्रमवाला. बुवा, आपल्या हाती लई मोठी खबर लागली बघा. हो हो तर बघाच तुम्ही कसा एक एक पत्ता सुट्टा करतो ते. मी जेवढं जमल तेवढं त्याला अडवायचा प्रयत्न केला. तो काय व्यसनात फसला, त्यातनं काय बाहेरच आलं नाही. मग मीच लांब केलं त्याला. बहिणी अहो, मायेचा माणूस लांब गेलं की लय वाईट वाटतंय बघा. पण ही तरी काय करणार, असं नाईलाज. तुझ्या भावाचं आहे असं ऐकून मलाच वाईट वाटलं. मग मला किती वाईट वाटत असेल त्याचा विचार करा. रात दिवस त्याच्या विचारानं डोळ्यातनं पाणी थांबत नव्हतं. सतत त्याची काळजी, कुठे असेल, काय करत असेल. काय म्हणतो लय वाईट परिणाम होतील सांगून ठेवतो तुला. एक काढा काढा चल. ए माझी माणसं आली म्हणजे सोसायचं नाही तुम्हाला सांगून ठेवतो. हा रेडी मिक्स नाव हळू मार. कोणाला हात दाखविणे काय का त्याच्या हो चला. मला बसा हो, बसा की बसा हो. गप्प्या कोणाला हात लावला तुम्ही, कोणाला मारलं माहिती आहे का तुम्हाला? सोडत नाही की काला तुमच्या. बेकायदेशीर दारू विकायला कोणी सांगितलं तुला? कोण राहतो? तूच म्हणला तर सर्व माणसं घेऊन ये म्हणून. हे आमची माणसं आहेत. ए समजा चुपचाप बंद कर. चल. नाही करणार, नाही करणार. अरे काय ए, परत या भागात दिसला का नाही? या टायमाला हात तोडलाय, पुढच्या टायमाला चांगलं तोडून टाकीन सांगून ठेवतोय. चल निघ. शाबास शाबास राणा. ए बाबा, आता केलं का नाही तुझं काम? बरं मला तुझ्या संगत जरा खाजगी बोलायचे. चल जरा लवकर. चल. अहो त्यासाठीच तर बोलायचं होतं साहेब. एवढ्या दिवस तो मोकट फिरत होता, तेव्हा आता काहीतरी करायला बघणार. तेव्हा आपण लय टाइम घालून जमणार नाही. तुमच्या त्या मोहितेला काही जमतंय का नाही? कधी मारणार तो राणाला? मारणार, नक्की मारणार. फक्त तू जपून राहा. उगाच हौशीपणाच्या नादात काही बी घोळ घालून ठेवू नकस, कळलं? तुम्ही माझी काळजी करू नका. फक्त राणाचा गेम लवकरात लवकर वाजवा म्हणजे झालं. तिची माहिती सांगणार होतो मी, पत्ता कधी सांगणार होतो? पत्ता नाही सांगणार. अरे तुझ्या पाया पडू का मी? बघ, तुला पत्ता पाहिजेच असला तर मला 10 लाख रुपये दे. 10 लाख? अरे का डोसक्यावर पडलास का काय तू? अरे कुठं आणू मी एवढं पैसे? अरे ते 4 रट्टे त्याला, म्हणजे आपोआप सांगल. हे बघ राणा, किती बी केलंस तरी तू गब्बर बागायतदार आहेस, त्यामुळे तुला 10 लाख काही जड नाही. तुझं तू बघ. ए रेडी मिक्स बोंबलत जा आणि एक दाण्यात ठेव. या अक्काला मी हुडकून काढणार म्हणजे काढणार. ना चला. मदत कर, दान कर. ज्यांना ज्यांना ताप दिला त्यांची माफी माग, मग येईल तुला पैशांची हाक.
ऐका म्हणजे काय झालंय, मी दान तर काही करू शकत नाही, आपण मदत मी करू शकतोय बघा. मदत. चला चला महाराज. ते मला जायचंय पुढे. हो ऐका की महाराज, मी काय जाऊया आपण पुढे जाऊया. जाता जाता सविस्तर सांगतो की मी म्हणजे काय करायचं. तुम्ही आता भविष्य सांगायचं, लोकांच्या अडे अडचणी सोडवायच्या, मदत मी करणार किंवा माननीय परेश पटेल करणार. चला 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 तुम्ही चला चला गावाचं आहे आपलं. चला चला मी सांगतोय, चला तुम्हाला. चला तिकडे चला. अहो ते असू दे बघा, मी काय म्हणतो पण माझं लगीन होईना हो, त्याला मी काय करू सांगायचं. माझं माझ्या गिरणीचा पट्टा सारखा पडतोय, तेवढं माझं पण हात बघा की. ते माझी वेळ संपली, जाऊ द्या मला. असं नाही करायचं. मला तुम्ही सांगितलंय, जरा ऐका, तुम्ही खाली बसून राहा. या दोघांचा की प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तो मी अजून गावकरी बघतो मदत करायला. शेवटी पैसा. बसा बसा महाराजांनी बसून घ्या. सरपंच तुमच्या. हॅलो महाराज मला सांगे, हे बघा मी 3 अंगठ्या पण घातलेले. काय 3 अंगठ्या घालून पण माझं लगीन होईना. ते वेळ संपला मला. मी मदत करणार साहेब. नाही, आपल्या बहिणीसाठी आपण जिद्द राहायचं. तुझ्या मायने मला इथपर्यंत दरा 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 ओढून आणलं, म्हणून आलो इथं. अरे नमस्कार अंजली ताई. मला एकटी बहीण, पण आता दुसरी बहीण तुम्ही, अंजली ताई. कशासाठी आलायस? अगं मगाशी सांगितलं की तुला, तुझ्या मायेनं मला दरा 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 उडून आणले इथपर्यंत. विसरलीस का काय? अगं तू पिल्यास का मी? आ किती चांगल्या अंजली ताई. कशाला आलीस इथं? काय झालं, मला जरा 10 लाख रुपये पाहिजे होते. डोसक्यावर पडलायस का तू? अजून तर डोसक्यावर पडलेलं नाही. तू जरा 10 लाख दिले नाहीस तर या घरात इथं डोसक्यावर पडल्यासारखाच वागणार. मी शेवटचं सांगते, कडकडनं सुटायचं इथून. तू जर 10 लाख रुपये दिले नाहीस, तुझा सगळा कोरा चिट्टा या घरात इथं उलगडला. मग कोणाला कडकडनं जायला लागते याचा तू विचार कर आणि मला सांग. माझ्या घराच्या. हो, त्यावर तर तिथला जावते. घराच्या 200 मीटर मध्येच कुठेतरी फिरते. आणि आता नेमकं लोकेशन शोधायचं तर जरा अवघड आहे बाबा. वरच्या लेवलला जायला पाहिजे, त्यास वळतीवर होणार नाही. वरनं परमिशन पाहिजे. नाही राहू द्या, एवढी माहिती बस मला. मी बघतो काय करायचं ते. सांभाळून राहा. मला वाटते की तुझ्या घराच्या जवळपासच आहे कुठेतरी. सावध राहा बाबा. वा तुम्ही काय बी काळजी करू नका. घराच्या जवळ म्हणल्यावर काय बी टेन्शन नाही. या अक्काला आता मी तिथून काढणार म्हणजे काढणार. काळजी घे बाबा. गेला तुझा मूड. तू आधी उठ आणि बाहेर उचल हे सगळं. मी आणि माझा मूड घराबाहेर काढण्याआधी मी तुला घराबाहेर काढेन. तुझं खरं रूप दाखवायला मला 2 मिनिटं पण लागत नाही, कळलं का बहिणा बाई? अहो ताईसाहेब, बघत काय बसलायसा तुम्ही? हे समजा उचला आणि बाहेर फेकून द्या आणि कळलं घराबाहेर. ए पाहुण्यासारखं राहावं. माझी बहीण मालकीण आहे या घरची, समजलं का? ढेकळं मालकीन. या घरची मालकीन तर थोरल्या ताईसाहेब आहेत. आजूबाजूला ध्यान ठेव. बघ करतो. राणा कवा शरण गेलाय तुम्हाला, पण तुम्हालाच ते कळत नाही. माझा नाही रे, पोलिसांच्या शरण यायला हवं त्यांनी.
राणा कुणाला शरण जाणार नाही, फक्त अंजलीबाईसनी शरण जाणार. काय हो साहेबराव सांगतोय ते पटलं नाही वय? एकदा का मी गेलो तर ती माणसं आहेत की नाही आपल्या घराला संपवणार आणि समजत पहिलं तुम्हाला. तुम्ही उगाच काही सांगू नका मला. आऊ कसं सांगू म्हणजे तुम्हाला पटेल सांगा मला. हे बघ ही हक्क आहे का नाही ती इकडच कुठेतरी घराच्या आसपास. हो पक्की खबर आहे मला. मी फक्त सावध राहा. एकदा का मी गेलो ती माणसं आपल्या घराला गाला घालणार. उगाच वाटेल ते सांगू नका मला. ह्या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालंय. माझ्यामुळे? हो तुमच्यामुळे. आज आपलं घर एवढ्या संकटात आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. नाही नमस्कार. तिकडे हे बघ घर एकदम मस्त आहे, बेस्ट आहे, एकदम अल्टिमेट घर आहे. अरे ते समजा तू इकडे काय करतोय ते सांग. मी तेच घे म्हणलं बहिणीचा संसार. जरा हळू बोल. म्हणलं बहिणीचा संसार कसा सुरू आहे ते जरा बघून येऊया म्हटलं. ते नाही तुम्ही इकडे कसं काय? अरे माझंच घर आहे. मग बाहेर का परक्यासारखं या की घरात. नाही नाही रेडीमेड या काय का नाही इकडच कुठेतरी घराच्या जवळपास आहे. तुला काय माहिती असेल तर सांग की. अरे मी लाख सांगायला तयार आहे रे, तर तू पैसे द्यायला तयार नकोस का मला सांग. बघ मी काय 10 लाख रुपये दे, मी लगेच असे चित्र हलवतो आणि तुला ठाव ठिकाणा क्लिअर सांगतो. अरे बाबा किती वेळा सांगू तुला. अरे कुठं आणू मी 10 लाख रुपये. मग मी काय रिस्क घेणार नाही बाबा, कारण अक्कालाही डेंजर बाई आहे आधीच सांगतो. हा देतोस का 10 लाख रुपये? लग्नाची तारीख ठरली आहे 5 मार्च 2017. बरकतराव दुपारी घोडायला घ्या. या आमच्याकडून आमंत्रण, नक्की यायचं. हो आम्ही त्याच्या उद्या हे घर सोडायचं. हे बघा अक्का, तुझं सिक्रेट माझ्या बाटलीत बंद आहे. त्याला 10 लाखाचं भूत बसशीव. हा नाहीतर हे सगळं तुझं सिक्रेट आहे की नाही हे सगळं ओपन करीन. हा हे बघ बहीण बिन काय बघणार नाही मी. या मासा ते तलाव आणि खांडोळी या असल्या धमक्या मी ऐकून घेणार नाही, कळलं काय? तुझाच मोठा भाव आहे. पैशाची तयारी ठेव, जाऊन झोप तुम्ही. मला काय वाटतंय माहिती आहे, एकदा शरण जातो आणि संपून टाकते प्रकरण. एकदा शरण जाऊन बघितलीस ना काय झाली माहितीये ना. राणा आता तू एकटा नाहीस, घराची बी जबाबदारी आहे तुझ्यावर. जवळ तू नाही तोवर घर आहे. अरे होय की. अरे पण अंजली बाईसनी हे समजणं झाले. का आपल्या घरात डोळा ठेवून हे बी समजून आले अंजली बाईसनी. कच तर एकदा भेटू दे रे मला. ती बाई आहे का कोण आहे काय बी बघणार नाही. डायरेक्ट त्याचा कोतळाच बाहेर काढतो मी. होय राणा हे बघ अक्का, आता तिला धावतो. थांब काय काय झालं? इकडे चल. बर बरं ठीक आहे, जावा तुम्ही. परत या भागात फिरू नका. जावा. अरे एक डाव खातीर जमा करायला पाहिजे तर आपण. बरकत खरं बोलत होत्या त्या.
अरे खोट्या माणसानं ओळखायची कला शिकलो मी पोलीस खात्यात राहून. का एक डाव गाव मग तुला धावतोच ना. या कले चॅप्टर दिसत्या आपण तिच्या मागावर आहे तिला समजलंय. मला तर वाटते आपल्यातच कोणतरी हिला फितूर असतो. अहो बोंबलत अजिबात नाही हो. मी गप्प राहणार आहे आणि गप्पच राहणार. इथं काय आगोपणा केलास का नाही तर बघ. अहो एकडाव सांगितलं की मी गप राहणार. गप म्हणजे एकदम गप. हे बघा अजिबात कुणाला काही कळू देणार नाही. हे बघा सिक्रेट बाटलीत बंद आहे. बुच मारायचं फक्त बाकी आहे. विचारा की बहिणाबाईला. मामा अरे मामा उभे का बसा की या. बसा बसा. बर कशी आहे संजय बेटा. आणि गोदाक्काच्या हातचा शिरा पण खाल्ला पाहिजे. असं कसं काय गोदाक्का. बर बर मी करते. हा बसा तुम्ही. मी आणते. हे दलिंदर कसा घेतला घरात. मी पण तेच म्हणतोय. माझ्या बहिणीच्या संसाराला नजर लागू नये असं वाटत असेल तर मला काढा की घराच्या बाहेर. हा मामा मला 10 लाख पाहिजेत. आणि हे बघ आज उद्या पातूर पैसे नाही मिळाले तर मी काय करणार हे माहित आहे तुला. आरो तुर हे बघ म्या फक्त माझ्या ताईसाहेबांनी आवजावं करते. ते नव्ह 10 लाख कुठं आणणार. आणि आता तर मामाने बी धडधडीत नाही म्हणून सांगितलं. ते बी माहित आहे तुला. आता हे बी माझ्या कानावर पडलं. वर तू 10 लाख कुठं आणणार. आणि तुझा तू पिंडकराम भाऊ नाहीतर तो चांगल की घरात समजून तुझ्याबद्दल. अंजली वहिनी. भाऊजी नमस्कार वहिनी. अंजली वहिनी आहेत ना हो? संगीता घरात. ठेवा. हा बरं मी निघू. नाही नाही चहा घ्या की. नको नको चहा नको. आता जरा गडबडीत आहे येतो. हा मास्तरीन देत असताना नाही म्हणून का सांगितलंस का. तुझ्या भावाचं थोबाड मिटवायचं ह्योच तर चान्स होता चांगला. आणि तुझ्या सनिधानी परत मागितलं असतं मग. त्यापेक्षा ते तिच्याकडे आहे ना तेच बरं आहे. म्हणजे उद्या पैसे जरी गायब झाले त्याची जबाबदारी बी तिचीच राहील. म्हणजे 10 लाखाचा चांगलाच चान्स आलाय बघ मला. मला समजा कळतंय रे. पण हे असलं काय बी करून मी सुटणार नाही. मी एक काम करतो. मी अंजलीबाईं संगत जाऊन बोलतो. त्या पक्का यातनं काय ना काय मार्ग काढणार बघ. चालते बोल मग आणि काढ तेवढा लवकर मार्ग काय तर. काल पण पाऊस होत की आज काहीतरी वेगळं करायचं नाही. हे काय हॉटेल नाही जे दिलंय ते गप खायचं. हा काय अंजली ताई
पाहुण्याचा असा अपमान होतो का या घरात? हा मानच नाही त्याचा कसला अपमान. चंदाताई पाहुणेत ते आपले. हा तेच म्हणतोय मी. उगीच आपलं तोंडाला येईल ते बोलायचं. अंजली ताई, म्हणजे मी काय म्हणतो, जरा आज अशी झणझणीत मिसळ खावीशी वाटायला लागल्या हो. जरा करताय काय? अजिबात नाही. शांत होता का? अहो मला सांगा अंजली ताई, कसा शांत बसू? तुमचा सक्का भाऊ असला असता तर तुम्ही शांत बसला असता का? मला सांगा काय चाललंय काय? पण अगं ए बहिणाबाई, कळते का तुला? भावाचा धडधडीत अपमान व्हायला लागला ह्या घरात. कळते का तुला? काय कसलं सासर आहे तुझं? माधुरी सांभाळ बाई तुझ्या भावाला. अंजली चल बाई. डोक्याला ताप म्हणजे काय? अहो काय काय डोक्याला ताप म्हणजे काय? काय म्हणतो आपलं चाललंय तुमच्या डोक्याला ताप हे ते पाहून? अगे काय चल जरा गप्प बसतोस काय? का उगी तमाशा करायला लागलायस इथं? तुला एकच सांगतो, माधुरी अगं तू काय करायला इकडे? तू कशाला आली इथं? मी तुला हुडकत आली कशाला? तुझा तो भाऊ परत येड्यावानी करायला मला तर लई भ्या वाटलं. तू त्याचे पैसे देऊन टाक बरं त्याला. कशाला आली इथं? आत्ता ध्यानात आलं. वय वय पैशाची सोय कर. उभाड पण कर आणि फुटी कडनं. हा तसं बी मला या झमेल्यात पडायचं नाही. तू पैशाची सोय कर. मी जाते. किंवा तुमच्याकडेच दे. नाही आणि तुझ्याकडे ठेव तू पैसे. नाही वहिनी राहू द्या. आणि तसं बी त्यासने जेव्हा मनापासून वाटेल ना तेव्हा ते देतील माझ्याकडे. आणि तुमच्याकडे राहिले काय आणि माझ्याकडे राहिले काय हे कसे आहो. ठेव. पण आता जातो का आम्हाला? गोदा काय एकट्याच आहेत. हे मी माझं बघतो. मी फक्त सुरत संगड बोला. अजिबात नाही. तुम्ही आधीच फार गोंधळ घातले. आता परत अजून नको आहेत मला. तुम्ही सरळ पोलिसांना शरण जा. अहो मी एवढं कळकळून तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही आपलं काय एकच लावलंय? पोलिसांनी शरण जा, पोलिसांनी शरण जा. मी नाही जाणार. तुम्हाला प्रत्येक बरोबर गोष्ट चुकीचीच कशी वाटते हो? एक झाली, दुसरी झाली, तिसरी झाली का तुम्ही चुकीच्याच मार्गावर आहात? मला एवढंच सांगा, तुम्ही सुरत संगड बोलताय का मी बोलू? काय हे असं बाहेर राहून चार चौकात सुरत संगड फोनवर बोलणं बरोबर नाही. तुम्ही घरी सुरत संगड बोलशीला, त्याला नीट समजवशीला म्हणून तुम्हाला सांगतो. आणि तुमचं आपलं मग मला काही सांगू नका. मी नाही बोलणार. आमच्या फ्रीज मध्ये नाही गरम पाणी होतंय. याची टॅप माझी रेडीमेडची जुळणी झाली. तुझ्या जुळणीला लाग. कळलं का? ऑल दी बेस्ट. ही 10वी बाटली आहे. घरातल्या समध्या बाटल्या संपल्या. काय तर कर तुझ्या भावाचं, नाहीतर पिऊ दे त्याला घरातच. चंदे तू आणि उग माझं डोसकं फिरवू नकोस. आता जा माझ्यासाठी थंड पाणी घेऊन ये. आधीच माझं डोकं लय भनभनायला लागलंय. घरातल्या समध्या बाटल्या संपल्या. बर्फ आणू काही डोसक्या लावाय? तू निघित ना. बरं बरं ठीक आहे, देते मी पैसे. हो तुम्ही काळजी घ्या. आता सांगितलंय ना, जावा ना पैसे घेऊन ये. एकदा काही पैसे दिले की मला अक्काची माहिती मिळेल. जावा. गोदक्का, एकदा ती अक्का खाऊ दे बघ. तिचा असल्या मुसक्या आवडतो का नाही, असले हाल करतो का नाही बघच. कर लई छळलंय माझ्या लेकराला तिने. ती बाई आहे का हैवान? नुसतं वरडताय कशाला? पाहिजे तर हात बी उचला. पण बाई म्हणून मी गप्प बसणार नाही. जे खरं आहे ते बोलणारच. भानगडी तुम्ही करायच्या, निस्तारायच्या माझ्या नवऱ्याने, कमवायचं माझ्या नवऱ्याने आणि उधळायचं तुम्ही. बस. एक शब्द तरी आता पुढे काढलास तर याद राख. अहो
तुम्ही आवाज चढवून बोलू नका. माधुरी बोलतेय ते बरोबर आहे. अंजलीबाई, अहो मी लई जवळ पोहोचले हो. एकदा काही पैसे मिळाले की मग अजिबात नाही. पण मी घरातल्यांच्या भल्यासाठीच बोलत होतो. तेव्हा हे पैसे तुमच्याकडेच राहू द्या, मला नको. गोदा का हे पैसे तुमच्याकडे ठेवता का? नग बाई माझ्याकडे. आजचा दिवस ठेवा ना. मी उद्याच सूरज बाजूने हे सगळे पैसे बँकेत टाकायला सांगते. उगाच्या पैशांवरनं घरात भांडण नको. आजचा दिवस ठेवा. उठलायस ग? अगे राणा तुझ्या नरडीचा गुट घेऊन ये म्हणून मी तुला चल म्हणतोय. असं का करते? हे बघ, त्याला खरं काय ते कळतं का म्हणे. आजच त्याचा माझा खटका उडाला. उडाला का? बेश, हे बघ, राणाचा मला फोन आलता. आता त्याच पैसे घेतल्यावर मला खरं काय ते सांगायला पाहिजेच की. गद्दारी आपल्याला झेपत नाही. ए मग काय देतीस का मला 10 लाख? हा, थांब म्हटलंय ना. 10 लाख मी करतो काहीतरी आणि घालतो तुझ्या माथ्यावर. नक्की का? हा. हे बघ, आजचा एक दिवस तुझ्याकडे आहे. उद्या पातूर पैसे नाही मिळाले तर अक्काच खरं रूप सगळ्या जगासमोर येणार. कळलं? आणि कसं आहे, पैसे एकदा घेतल्यावर खरं सांगणं भाग असते ग. अक्का अक्का म्हणू नकोस. आजचा दिवस थांब, जा तू. ओके, ऑल दी बेस्ट. राणा, तू काय काळजी करू नको. मी तुला आणून देतो पैसे. तू? होय, आता तुझा दोस्त म्हणून मला एवढं तरी करायला पाहिजेच की. हा, अंजलीबाईंनी माझा अपमान केला. आता तू माझी चेष्टा कर. नाही रे, खरंच सांगतोय मी, चेष्टा नाही करत. पण तू एवढं 10 लाख रुपये आणणार कुठनं? हा, माझ्याकडे एक प्लॅन आहे. कसला? ए, कसली भानगड नाही ना व? कुठं काय? अरे कुठं काय म्हणजे? आता काय म्हणलास तू? मी काय म्हणलो? तू म्हणलास की पैसे आणतो म्हणून. अरे बाबा, मी कुठला पैसे देऊ? मी चेष्टा करत होतो अशीच आपली. हे बरकत खरं खरं सांग, तुझ्या डोसक्यामध्ये काय चाललंय? अरे राणा, माझ्या डोसक्यात काय चालेल? काय बी नाही. मला खरं खरं पहिले सांग, चल लवकर. अरे काय नाही म्हणते ना? सांग म्हणतोय ना? अरे काय सांगू खरं? तू डबा खाऊन घे. मला नाही खायचं, पहिले सांग आधी. अरे राणा, असं का करायला? तू डबा खाऊन घे. मला नाही खायचं, पहिले सांग. अरे काय नाही म्हणतोय ना? काय बी नाही माझ्या डोसक्यात चाललेलं. तू डबा खाऊन घे. डबा खाऊन घे, मी आलो. अरे आलो मी, लगेच येतो.